तिकडे शिवसेना ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामनामधनं वेळोवेळी सरकारवरती आणि महायुतीवरती टीकेचे बाण सोडले जायचे। मात्र सामनानं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चक्क स्तुतीसुमनं उधळली आहेत। सामनातनं देवेंद्र फडणवीसांवरती कौतुकाचा वर्षाव झालाय। गडचिरोलीमध्ये संविधानाचं राज्य येत असेल तर मुख्यमंत्री फडणवीस कौतुकास पात्र आहेत असं सामनानं म्हटलंय। शिवाय गडचिरोलीला पोलाद सिटी ही नवीन ओळख मुख्यमंत्री मिळवून देणार असतील तर त्यांचं स्वागत करायला हवं असंही सामनानं म्हटलंय। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात, सामनामधनं मुख्यमंत्र्यांवरती ही स्तुतीसुमनं उधळण्यात आलेली आहेत। गडचिरोलीला पोलाद सिटी अशी ओळख मिळत असेल तर मुख्यमंत्र्यांचं स्वागत करायला हवं। गडचिरोली महाराष्ट्राचा पहिला जिल्हा म्हणून ओळखला जावा यासाठी फडणवीस प्रयत्न करणार आहेत। आपण गडचिरोलीचा नाही तर सामान्य जनता आदिवासींचा विडा उचललाय। खाण सम्राटांसाठी विडा उचलला नाही हे दाखवून देण्याची काळजी देवाभाऊंना घ्यावी लागेल। गडचिरोलीच्या परिवर्तनाचा त्यांचा वादा खरा होईल। गडचिरोलीत संविधानाचे राज्य येत असेल तर मुख्यमंत्री फडणवीस कौतुकास पात्र आहेत। फडणवीसांनी गडचिरोलीतनं नव्या वर्षात कामाला सुरुवात केली। फडणवीस गडचिरोलीत पोहोचले आणि विकासाचे नवे पर्व सुरू केले। देश नववर्षाच्या स्वागतात असताना फडणवीसांनी गडचिरोलीत दिवस घालवला। मुख्यमंत्री फडणवीसांनी इच्छाशक्ती दाखवण्याचं ठरवलं ही आनंदाची गोष्ट असं म्हणत सामनातनं देवाभाऊंवर स्तुतीसुमनं उधळण्यात आली आहेत।